जय श्री कृष्ण सर्वांना. रजनीताई जय श्री तुम्हाला कृष्ण ताई. हो अनम्यूट केलंय. हो सर. छान. जय श्री कृष्ण. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी मम त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. ओम श्री परमात्मने नमः. कालचा आपला 11वा अध्यायातला 408 409 पर्यंत झालेला होता आणि आज 27वा श्लोक पासून सुरू करते. वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्रा करालानि भयानकानि केचिद्विलग्ना दशनान्तरेषु सदृश्यते चूर्णितैरुत्तमाङ्गैः. त्वरा करणारे काही सैनिक दाढांनी विक्राळ व भयंकर अशा तोंडात प्रवेश करीत आहेत. काही तुझ्या दातांच्या फटीत चिटकलेले सैनिकांच्या मस्तकाचे चूर्ण झालेले दिसत आहेत. तेथे म्हणे पहा हो एक वेळे साहसी कवचेसी दोन्ही दळे वधिनी गेली आभाळे गगनी का जैसी. 410. महाप्रळयाच्या शेवटी हा अर्जुन म्हणाले याप्रमाणे आकाशामध्ये बघता बघता मेघ नाहीसे व्हावेत त्याप्रमाणे तलवार आणि चिलखते यांच्यासह असलेली दोन्हीकडची सैन्ये एकाच वेळी तोंडात गेलेली आहेत. का महाकल्पाची शेवटी जय कृतांतु कोपला होय सृष्टी ते एक विसाही स्वर्गा मिठी पाताळा सकट दे. आणि मग महाप्रळयाच्या शेवटी जेव्हा मृत्यू विश्वावर कोपतो तेव्हा स्वर्ग पाताळ या सगळ्या एकविसांना मिठी घालतो. ना तरी उदासीने देवे दैवे संचकाची वैभवे जेथेची तेथ स्वभावे विलया जाती. किंवा प्रतिकूल अदृष्टामुळे किंवा दैव उदासीन झाल्यावर जशी संचय करणाऱ्याची संपत्ती सहज तिथल्या तिथे नाहीशी व्हावी तैसी सासिन्नली सैन्य एकवटे ये मुखी झाली प्रविष्टे परी एकही तोंडोनी न सुटे कैसे कर्म देखा. याप्रमाणे एकत्र झालेली एकदम या मुखामध्ये प्रवेश करतात. कर्मगतीने त्यांच्या तोंडातून एकही सुटत नाही. अशोकाचे अंगवसे सगळीले करेनी जैसे लोकवक्त्रा माझी तैसे वाया गेले. उंटाने जसे अशोक वृक्षाचे शेंडे चघळून टाकावीत त्याप्रमाणे विश्वरूपाच्या मुखात हे लोक जात आहेत. परी सेसाळे मुकटसी पडिली दाडांची सांडसी पीठ होत कैसी दिसत आहाती. त्यांच्या मुकुटासह डोकी दाडांच्या सांडशीत अडकलेली आहेत अशी वाटत आहेत. त्यांचे चूर्ण कसे होते ते प्रत्यक्ष दिसत आहे. ती रत्ने दाताची सवडी ऊट लागले जिभेच्या बुडी काही काही आगरडी दंष्ट्राची माखली. आणि त्या मुकुटावरील रत्ने दातांच्या फटीत तर त्याचे चूर्ण जिभेच्या बुडाशी लागलेले आहेत. काही काही चूर्ण दाताच्या अग्रभागावर सुद्धा माखलेले दिसत आहे. हो काजे विश्वरूपे काळे ग्रासिली लोकांची शरीरे बळे परी जीवित्व देहीची सिसाळे आवश्यकी राखिली. आणि कदाचित असे असेल की विश्वरूप काळाने लोकांची शरीरे तेवढी शक्तीने गिळून टाकली परंतु त्या जीवाच्या शरीराची मस्तके मात्र अवश्य राखून ठेवली होती. तैशी शरीरा माझी चोखडी ये उत्तमांगे होती पुढी
मनोनी महाकाळाची आहे तोंडी परी उरली शेखी. देहावयवयामध्ये शुद्ध ज्ञानतंतूंनी युक्त उत्तमांगे ही मस्तके असतात, म्हणून की काय महाकाळाच्या तोंडात जाऊनही शेवटी तशा चूर्ण स्वरूपात उरली आहेत. मग म्हणे हे काही जन्मलया आन मोहरची नाही, जग आपैसेचे वदन डोही संचरत आहे. नंतर अर्जुन म्हणाला, काय विशेष आहे? जन्मलेला दुसरा मार्गच नाही. सर्व जग हे यया अतिवदन वाटी, आणि हा जेथीची तेथ मिठी, देतसे उगला. ही सृष्टी वदनाच्या वाटेला लागली आहे. हे विश्वरूप उगीच जिथले तिथे मिळत आहे. ब्रह्मादिक समस्त उंचा मुखा माझी धावत, येर सामान्य हे भरत एलीच वदनी. ब्रह्मादिक जे सर्व देव आहेत ते उंच असलेल्या मुखात धावत आहेत. नंतर इतर जे सामान्य पितर गंधर्व ते खालच्या अलीकडच्या तोंडात भरत आहेत. आणि कही भूत जात ते उपजलेची ठाई ग्रासत, परियाची मुखाने भ्रांत न सुटेची काही. आणि काही इतर प्राणी ते सर्व उत्पन्न ठिकाणीच ग्रासले जात आहेत, आणि पण त्यांच्या मुखातून कोणी सुटू शकत नाही. यथा यथा नदीनां बहुवेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति, तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति. ज्याप्रमाणे नद्याचे पुष्कळ प्रवाह वेगाने समुद्राकडे येऊन मिळतात, त्याप्रमाणे जग हे सर्व बाजूने तुझ्या मुखात प्रवेश करीत आहे. तै जैसे महानदीचे ओघ वाहिले टाकीती समुद्राचे अंग, तैसे आघवाची कडुनी जग प्रवेशत मुखी. आणि मोठ्या नद्याचे प्रवाह समुद्राला येऊन मिळतात, त्याप्रमाणे जग सर्व बाजूने तुझ्या मुखात प्रवेश करत आहे. आयुष्य पंथे प्राणी गजनी, करोणी अहोरात्रींची सौवनी, वेगे वक्त्रा मिळणी साधिजत आहाती. आयुष्याच्या मार्गामध्ये दिवस रात्रीच्या पायऱ्या करून हे सर्व प्राणीजात तुझ्या तोंडामध्ये प्रवेश करीत आहेत. यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा, विशन्ति नाशाय समृद्ध वेगाः, तथैव नाशाय विशन्ति लोकास्, तवापि वक्त्राणि समृद्ध वेगाः. प्रचंड वेग असलेला पतंग जसे प्रदीप्त अग्नीमध्ये नाशासाठी प्रवेश करतात, त्याप्रमाणे प्रचंड वेग असलेले हे सर्व लोकही तुझ्या मुखामध्ये नाशासाठीच प्रवेश करीत आहेत. जळतया गिरीचिया गवाखा, माझी घापती पतंगाचिया झाका, तैसे समग्र लोक देखा ये वदनी पडती. वनवा लागल्यावर डोंगराच्या दरीमध्ये पतंगाचे ज्याप्रमाणे सर्व विश्व या वदनात पडत आहे. परी जे तुले तेथ प्रवेशले, ते तातलिया लोहे पाणीची पागाळ गिळिले, वही वटी ही पुसिले नामरूप तयांचे. जे प्रवेशले त्यांची नामरूपे तापलेल्या लोखंडाने जसे पाणी शोषून टाकावे, त्याप्रमाणे वहिवाटीतून सुद्धा ही पुसून गेलेली आहेत. लेली लसे ग्रसमान समंताल, लोकान समग्रान वदनेर्ज्वलब्धी, तेजोभिरापूर्य जगत समग्रम, भासस्तवोग्रा प्रतिपंती विष्णू. हे विष्णू, सर्व लोकांना सर्व बाजूंनी जळत्या मुखांनी गिळणारा त्याचा आस्वाद घेतोस. तुझी उग्र कांती समग्र जगाला आपल्या तेजाने व्यापून टाकून ताप देत आहे. आणि ये तुलाही आरोगण करिता भुके नाही उणे पण, कैसे दीपन साधारण उदयले यया. असे भोजन करूनही तुझी भूक कमी होत नाही, याचा जठराग्नी किती तीव्रपणे उदयाला आला आहे. जैसा रोगिया ज्वराहुनी उठला, का भनगा दुकाळू पाहला, तैसा जिभांचा उठू देखिला, आवाळू साठीदा. ज्याप्रमाणे
रोगी आजारातून उठावा किंवा भिकारी दुष्काळातून यावा, त्यांना जशी खाखा सुटावी त्याप्रमाणे जिव्हेची ओष्ठाग्रे चाटताना गडबडत आहे. तैसे आहाराची नावे काही तोंडापासून उरलेची नाही, तैशी समसमेत नवाई भुकेले पणाची. खाण्याच्या नावाने काहीही या तोंडापासून दूर राहिलेले नाही. काय तुझ्या चविष्ट खाण्याची अपूर्वता आहे? काय सागराचा घोटू भरावा की पर्वताचा घासू करावा, ब्रह्मकटा हो घालावा आगवाची दाढे. जणू काय समुद्राचा एकच घोट करावा किंवा पर्वताचा एकच घास करावा किंवा पूर्ण ब्रह्मांड गोल घाळी आणावा. दिशा सगळ्याची गिळाव्या, चांदणिया चाटून घ्याविया, ऐसे वर्तत आहे साविया लोलुप्य बा तुझे. सर्वच दिशा गिळाव्यात, चांदण्या चाटून घ्याव्यात हे देवा, या प्रकारची तुझी हाव सहजपणे लक्षात येते. दिशा सगळी जैसा भोगी काम वाढे, का इंधने आगीसी हाकाक चढे, तैसी खात खाताची तोंडे खा खाते ठेले. ज्याप्रमाणे उपभोगाने अभिलाषा वाढते किंवा सरपणाने आग भडकते, त्याचप्रमाणे खात असलेली ही तोंडे अधिकच खा खा करीत आहेत. कैसे एकची केवढे पसरले, त्रिभुवनी जिव्हाग्री आहे टेकले, जैसे का कविट घातले वळवा नळी. मग असे कसे एकच तोंड पण केवढे पसरले आहे, की जसे वडवा नळामध्ये कवट घालावे त्याप्रमाणे या विश्वपाच्या जिभेच्या टोकावर त्रिभुवन टेकले आहे असं वाटतंय मला. तै ऐसी अपार वदने, आता येतुनी कैसी त्रिभुवने, का आहारू न मिळता येणे माने, वाढविली सेंग. असंख्य तोंडे, आता ही एकमुखाची कथा आहे. अशी कितीतरी विस्तीर्ण प्रज्वलित खाखा करणारी मुखे असंख्य आहेत, पण इतक्या मुखांना खाण्यासाठी इतकी त्रिभुवने कुठून आणणार, कुठून असणार, किंवा इतक्या मुखांना आहार कसा मिळणार? आणि आहार मिळाला नसताना देवाने एवढ्या मोठ्या प्रमाणात ही मुखे का बरं वाढवली? अगा हा लोकुबापुडा, झाला वदन ज्वाळा वरपडा, जैसे वणवे याचिया वेढा सापडती मृगे. हे गरीब जग वदनातून निघणाऱ्या ज्वाळेचे भुके बनले, जसे वनव्याच्या वेढ्यात हरिणी सापडतात. आता तेसिया विश्वास झाले, देऊ नव्हे हे कर्म आले, का जग जळचरा पांगिले काळ झाळे. तसे या विश्वाचे झाले आहे. तू तारणार नसून त्यांचे कर्मच ओढवले आहे. जणू काही चराचरावर हे काळरूपी जाळेत पसरले आहे. आता ये अंगप्रभेची ये वागुरे, कोणीकडुनी निघे जैल चराचरे, वक्त्रे नो हे ती जोहरे ओढवली जगा. आता या अंगकांतीच्या जाळ्यातून चराचर विश्व कसे बाहेर पडेल? ही मुखे नव्हेतच, तर जगावर ओढवलेली लाक्षाग्रहेच आहेत ही. आगी आपुलेने दहा कपणे, कैसे निपुळीजे ते नेणे, परी जया लागे तया प्राणे, सुटकाची नाही. आगीला स्वतःचा दाहकपणाने दुसऱ्याला कसे भाजून काढतो ते समजत नसले तरी, पण ज्याला ती लागते त्याला प्राण सोडवता येत नाही. ना तरी माझेने तिखटपणे, कैसे निवटे हे शस्त्र काही जाणे, का आपुलिया माराणेने विष जैसे. नाहीतरी आपल्या तीव्रपणाने दुसऱ्याचा कसा नाश होतो हे शास्त्र जाणते काय? किंवा आपल्या मारकपणा विष जाणत नाही ना? तैसे तुझ काही आपुलिया उग्रपणाची शेची नाही, परी एली कडीले मुख खाई हो सरली जगाची. त्याप्रमाणे तुला आपल्या उग्रपणाची आठवण नसली तरी पण अलीकडच्या तोंडामध्ये जगाची होळी झाली. अगा आत्मा तू एकू, सकळ विश्वव्यापकू, तरी का आम्हांतकू, तैसा उडवलासी. सकळ विश्वाला व्यापून असलेला तूच
एक आत्मा आहेस, पण आम्हावर प्रत्यक्ष मृत्यूसारखा का ओढवलास? तरी मी या सांडिली जीवित्वाची चाड, आणि तू आईन धरावी भीड, मनी आहे ते उघड बोल सुखे. तरी मी आता जगण्याची आशा सोडली आहे. तूही भीड न धरता मनात असेल ते सुखाने स्पष्ट कर. किती वाढविसी या उग्र रूपा, अंगीचे भगवंत पण आठवी बापा, नाही तरी कृपा मज पुरती पाहे. या उग्र रूपाला तू किती वाढविणार आहेस? अरे भगवंता, तुझ्या ठिकाणचे भगवंतपण, ईश्वरत्व पालन करण्याची वृत्ती आठव, नाहीतरी निदान माझ्यावर तरी कृपा कर. आख्या हि मे को भवान भवानुग्र रूपो, नमो तु देव वर प्रसीद, विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं, नहि प्रजानामि तव प्रवृत्तीम्. हे भगवंता, तुला मी प्रणाम करीत आहे. उग्र रूपाने वावरणारे तुम्ही कोण आहात ते मला सांगावे. सगळ्यांचे आधी तुम्ही आहात, तरी आपण प्रसन्न व्हावे. तरी एक वेळा वेद विद्या, जी त्रिभुवन एकाद्या, विनवनी विश्ववंद्या ऐके माझी. तेव्हा वेदाकडून जाणल्या जाणाऱ्या त्रिभुवनाच्या अधिकारांना विश्ववंद्या अशा तुम्ही माझी विनंती ऐका. ऐसे बोलणी वीरे, चरण नमस्कारिले शिरे, मग म्हणे तरी सर्वेश्वरे अवधारी जो. याप्रमाणे वीर अर्जुन भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवून बोलला, हे सर्वेश्वरा, आता ऐकावे. मी होवावया समाधान, जी पुसले विश्वरूप ध्यान, आणि एकेची काळे त्रिभुवन खेळूतची उठलासी. माझे समाधान होण्यासाठी विश्वरूप विचारले, आणि तू मात्र एकदम त्रिभुवनच गिळून टाकायला निघालास. तरी तू कोण का येतुली तरी तू कोण का येतुली, ये भ्यासुरे मुखे का मिळविली, आघवियाची करी परिजिली, शस्त्रे काया. तरी तू कोण आहेस? ही इतके भयंकर तोंडे का गोळा केली? सगळ्यांच्या हातामध्ये शस्त्र कसली आहेत ही? जी जव तव रागीटपणे, वाढून गगना आणि तोसी उणे, का डोळे करुणी भिंगुळवाणे, भेडसावित आहासी. हे देवा, तुझ्या रागीटपणा वाढून तू गगनालाही कमीपणा का आणतोस? डोळे भयंकर मोठे करून आम्हाला भीती का दाखवतोस? येथ कृतांतेसी देवा, कासया की तसे हेवा, हा पुला तुवा सांगावा अभिप्राय मज. हे देवा, येथे यम होण्याची इच्छा तू का करतोस? हा तुझा हेतू तू स्पष्ट कर. या बोला म्हणे अनंतू, मी कोण हे आहासी बुसतू, आणि काईसया लागी असे वाढतू उग्रतेसी. आणि याच्या बोलण्यावर श्रीकृष्ण म्हणाले, मी कोण आहे आणि उग्रतेला कशासाठी वाढवित आहे, हे तू विचारतो आहेस? कालोस्मि श्री भगवान वाच, कालोस्मि लोक क्षय प्रवृद्धो, लोकान समाहर्तुमि अप्रवृत्त, ऋतेऽपि त्वान्न भविष्यन्ति सर्वे, एव स्थिता प्रत्यनीकेषु योद्धाः. भगवान म्हणाले, लोकांचा क्षय करणारा आणि त्यासाठी प्रदीप आलेला मी काळ आहे. लोकांचा संहार करण्यास प्रवृत्त झालो आहे. प्रत्येक सैन्यात उभे असलेले सर्व योद्धे माझ्याशिवाय नाहीसे होतील. तरी मी काळोगा आहे पुढे, संहारावया लागी वाढे, सैन्य पसरली आहाती तोंडे, आता ग्रासीन हे आगवे. हे अर्जुना, मी काळ आहे. लोकांचा संहार करण्यासाठीच मी वाढतो, आणि त्यासाठी सर्व बाजूंनी तोंडे पसरली आहेत. आता हे सगळे मी ग्रासून टाकील. येथ अर्जुन म्हणे कटकटा, उबगिलो मागिल्या संकटा, म्हणून आळविला तव ओखटा उवाईला हा. त्यावर अर्जुन म्हणाला, अरे रे, अगोदरच्या संकटाला मी कंटाळलो म्हणून तुझी प्रार्थना केली, तर हा अधिकच वाईट रूपात प्रगट झाला. देवीची कठीण बोले आस तुटी, अर्जुन होईल शिंपुटी, म्हणून सवेची म्हणे किरटी, परी आन एक असे.
तेव्हा या कठोर बोलण्याने निराश झालेला अर्जुन कष्टी होईल म्हणून श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, एक गोष्ट ऐक. तरी आताची संहार पाहरे, तुम्ही पांडव असा बाहिरे. तेथ जात जाता धनुर्धरे, सावरिले प्राण. आता या संहारूपी संकटातून तुम्ही पांडव बाहेर आहात, तेव्हा जाऊ पाहणारे प्राण अर्जुनाने सावरले. होता मरण महामारी गेला, तो मागुता सावधू झाला. मग लागला बोला चित्त देऊ. तो मृत्यूरूपी महामारीमध्ये सापडलेला होता. तो पुन्हा श्रीकृष्णाचे बोल ऐकल्यावर सावध झाला आणि नंतर बोलण्याकडे लक्ष देऊ लागला. ताई 65 पर्यंत घेते. हॅलो. होत आहे, हो. 67 पर्यंत. हा. हो, हम्म. 67 पर्यंत काय इथं पहा. ऐसे म्हणिजत आहे देवे, अर्जुना तुम्ही माझे हे जाणावे. एर जाण मी आगवे, सरलो ग्रासू. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तुम्ही पांडे तेवढे माझे आहात हे जाण. बाकी जग जग ग्रासण्यासाठी मी उद्युक्त झालो आहे. वज्रानळी प्रचंडी, जैसी घापे लोणियाची उंडी. तैसे जग हे माझिया तोंडी त्वा देखिले जे. प्रळय काळाच्या प्रखर प्रचंड अग्नीमध्ये लोण्याचा गोळा पडावा, तसे बाकी जग तू माझ्या मुखात पाहिलेस. तरी तया माझारी काही भरवसे उणे नाही. ये वायाची सैन्य पाही बरळत आहाती. त्यातील काही उरणार नाही हे तू खात्रीपूर्वक समज. हे सैन्य खोट्या पराक्रमाची बडबड करीत आहे. आयशा तुरंगाची या संपदा, करीत महा काळीसी स्पर्धा. वाटिवेची स्मदा वळघले जे. अशा चतुरंग संपत्तीच्या बळावर हे लोक मृत्यूशी स्पर्धा करत आहेत आणि स्वपराक्रमाच्या गर्वाने जे चढून जात आहेत. हे जे मिळवून मिळे कुंतती वीरवृत्तीचे निबळे, यमावरी गजदळे वाखानी जाताती. हे जे समुदाय जमवून शौर्याच्या गर्वाने बडबडत यमाच्या वरचढ गजदळ अशी स्तुती करीत आहेत. म्हणती सृष्टीवरी सृष्टी करू, आण वाहून मृत्यू ते मारू. आणि जगाचा भरू घोटू यया. हे ते म्हणतात, सृष्टीवर आम्ही प्रतिसृष्टी निर्माण करू, शपथ घेऊन मृत्यूला मारू आणि विश्वाचा घोट घेऊ. म्हणती सृष्टी पृथ्वी पृथ्वी सगळीची गिळू, आकाशवरीच्या वरी जाळू. का बाणवरी खिळू वारया ते. संपूर्ण पृथ्वीच गिळून टाकू, आकाश तर वरच्यावर जाळू आणि वाऱ्याला बाणाने रोखून धरू. बोल हतिये राहुनी तिकट, दिसती अग्निपरिस दासट. मारकपणे काळकूट मोहर म्हणत. त्याचे शब्द हत्यारापेक्षा तीक्ष्ण व अग्नीपेक्षा दाट होते. मारण्याच्या कार्यात तर त्याच्यापेक्षा काळकूट मधुर असेल. तरी हे गंधर्व नगरीचे उमाळे, जान पोकळीचे पेंडवळे. आगाव चित्री व फळे वीर हे देखे. गंधर्व नगरीचे लोट किंवा पोकळीचे भेंडोळे किंवा चित्रातील फळे यांच्यासारखे हे वीर आहेत हे तू समज. हा आगा मृगजळाचा पूर आला, दळनवे कापडाचा साप केला. या शृंगारुणी या खाला मांडली या पै. अरे मृगजळाचा पूर यावा किंवा कापडी साप करावा किंवा समजवून मांडलेला पोत असावा, तैसे हे सैन्य आहे. येर चेष्टविते जे बळ, ते मिया मागाची मिया ग्रासिले सकळ. आता कुभारीचे वेताळ, तैसे निर्जीव आहाती. यांच्या हालचालीचे बळ मी पूर्वीच ग्रासून टाकले आहे. आता हे कुंभाराकडच्या चित्रमूर्तीसारखे निर्जीव आहेत. हे श्लोक घेऊ का ताई? श्लोक पर्यंत संबोधन बस झालं. अजून एक राहिला ना ते. एक उभी राहिली ना खालची, 67वी. हालवी ती दोरी बरोबर. तुटेल. हा. दोरी तुटली, तरी ती एक खांबावरील भावली. भलतेने लोटिली उलथोनी पडती. हलविणारी दोरी तुटल्यावर त्या खांबावरील भावल्या कोणीही लोटल्या तरी उलथून पडतील. कसा आहे दान घ्या.
चल ठीक आणि हो, जे वाचलं ते सांगा पण तुम्ही, जसं जमेल आहे. तसं बर. सांगा पण. हा. राहता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तो शोनिमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची वेंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्त धर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षात सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे ज्या लांछन, मार्दंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिनी लोकी, म्हणजे जो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये, दृष्टादृष्ट विजय होवा विजी. एक म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो, येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. छान. छान. ताई, आपलं वाचन आज खूपच छान झालं. म्हणजे बरं. हा, खूपच छान प्रकारे आपण आज ओव्या वाचल्यात. मला थोडासा उशीर झाला आज जॉईन व्हायला. हम्म. ब- मला महत्वाचं म्हणजे आजच्या ज्या काही ओव्या आहेत, म्हणजे हम्म. आपण ज्या वाचल्या त्याच्यामध्ये महत्वाचं जे काही आपल्या मनाला भावलं बघा, ते असं की म्हणजे काही काही ज्या ओव्या मी फक्त इथे घेतोय की हे जे काही चराचर विश्व आहे, त्या चराचर विश्वातले जे वेगवेगळे गुण आहेत ईश्वराचे, ते सर्व गुण आपल्याला समजणं हे अशक्य आहे. म्हणजे का तर पहा, म्हणजे त्या परब्रह्म स्वरूप ईश्वरच ह्या जगाची निर्मिती करतो. तोच परब्रह्म ईश्वर ह्या जगाचं पालन पोषण करतो, आणि तोच परब्रह्म ईश्वर ह्या जगाच्या नाशास कारण होतो. आता जगाचा जो काही काळ आहे तो अनंत आहे, आणि जगाचा नाश किंवा प्रलय काळ हा अनेक अनेक अब्जावधी वर्षाच्या नंतर तो येतो. बरोबर. म्हणजे कलियुगाच जर का उदाहरण घेतलं तर 4,72,000 वर्ष ही एका कलियुगात येतात. आत्ताशी आपली 5,000 काहीतरी 5,100च्या वर वर्ष झालीत. अजून आपल्याला कलियुग संपायला लाखो वर्ष शिल्लक आहे. परंतु ह्या सर्व गोष्टी करताना म्हणजे जे काही माऊलींनी वर्णन केलेलं आहे की वडवनाळ किंवा जसा अग्नी पेटला त्या अग्नीमध्ये सापडलेल्या जनावरांचे किंवा मृगांचे जे हाल होतात, बरोबर, किंवा या जगात तारणारा जो काही जो देव आहे, देव नाही तर अनिष्ट कर्मांचं विश्वरूप हा काळ रूपानेच आपल्या समोर प्रगट होत असतो. बरोबर. किंवा त्याच्यापेक्षा सुंदर असं उदाहरण जे आपल्याला म्हणतो की आग जशी आपल्याला पळते, पण त्या गुणधर्माची जाणीव अग्नीला स्वतःला नसते. किंवा एखादं धारदार शस्त्र असतं, त्या धारदार शस्त्राला किती घात त्या शस्त्रामुळे होतो याची जाणीव त्या हत्याराला नसते. बरोबर. किंवा विषाला या गोष्टीची जाणीव नसते की ते किती प्राणघातक आहे. बरोबर. तसंच म्हणजे त्या भावनेने त्या विचार करून अर्जुन असं म्हणतो की हे परमेश्वरा, तुझ्या काळरूपी धाडेमध्ये सर्वच जण अडकलेले आहेत. हे सगळे अडकलेले सैनिक हे फक्त बाहुल्यांसारखेच दिसतात. बरोबर. बाकी काहीच नाही येत. ते त्यांचा आधीच म्हणजे त्यांचा आधीच मृत्यू ओढवलेलाच आहे, किंवा त्यांचा मृत्यू हा निश्चितच आहे. बरोबर. आता ह्या विश्वरूपाचं असं जे काही भयंकर असं ते रूप मी बघितलंय, त्याच्यापासूनच मला थोडे म्हणजे अधिकच भीतीच वाटते. बरोबर. परंतु
उत्पत्ती, स्थिती आणि लय ही प्रत्येक गोष्टीचं स्थायी भाव आहे. म्हणजे पहा की त्याला महाभारतातलं असं एक उदाहरण आहे की दुर्योधन याच्यासाठी संकल्पना समजून सांगताना एक ऋषी असं म्हणतात की मृत्यू ही काही गोष्ट खरीच नसते. म्हणजे पहा, जो काही आपला देह आहे तो हा प्रकृतीचा बनलेला आहे, म्हणजे काय पंचमहाभूतांचा बनलेला. आणि जेव्हा मृत्यू होईल तेव्हा पंचमहाभूत परत पंचमहाभूतात मिसळतील. म्हणजे मातीचा घट फुटला की परत त्याची माती होते आणि परत त्या मातीपासून परत घट तयार होतो. बरोबर बरोबर. मग ते काय फक्त एका स्थितीकडून दुसऱ्या स्थितीत जाणे, बरोबर, त्या प्रकृतीचं. आणि आत्मा जर का म्हणशील तर आत्म्याला मृत्यू नाही, बरोबर, किंवा आत्म्याला जन्मही नाही. त्याच्यामुळे तुझा मृत्यू पण होणं शक्य नाही आणि तुझा जन्मही होणं शक्य नाही. म्हणजे मृत्यू ही जी काही संकल्पना आहे ही फक्त एक मनातली गोष्ट आहे, बरोबर. ती काही असं मृत्यू म्हणजे मृत्यू नसतोच, बरोबर, किंवा जन्म म्हणजे जन्म नसतोच मुळात. म्हणजे आपण सर्व जेव्हा ब्रह्मस्वरूपाच्या जाणीवेला पोचतो तेव्हा जन्म मृत्यू हे चक्र थांबतात. तशाच पद्धतीने जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ही त्या एकाच परमेश्वराच्या अनंत रूपांची वेगवेगळी स्वरूप आहेत हे जाणवायला सुरुवात होते. आणि तेच स्वरूप माऊली इथे अनेक उदाहरणं देऊन, अनेक सुंदर सुंदर उदाहरणं देऊन, मृगजळ असेल, साप असेल, म्हणजे आपल्या दररोजच्या जीवनातील सुंदर सुंदर उदाहरणं देऊन माऊली इथं समजून सांगतात. म्हणजे दृष्टांतांचा उपयोग काय होतो तर आपल्या सारख्या सामान्य माणसासाठी ते समजायला सोपं जातं. नाहीतर ही गोष्ट समजणं तसं कठीणच आहे की म्हणजे समजणं ही गोष्ट कसं की सर्वत्र ब्रह्मस्वरूप आहे आणि त्या ब्रह्मामध्ये म्हणजे उत्पत्ती काय, तो लय काय आणि त्याची वाढ काय, बरोबर. असं शक्य म्हणजे हे तत्वतः शक्य नाही, बरोबर, कारण हे सर्व काही ब्रह्ममय आहे. हे बुद्धीला पटणं अशक्य आहे किंवा हे बुद्धीला कळत नाही, बरोबर. किंवा आपण जसं म्हटलं की पाण्यामध्ये पाण्याचे थेंब असतात किंवा पाण्यामध्ये पाण्याचा फेस येतो किंवा पाण्यामध्ये लाटा उमटतात, पण ते सर्व पाणीच आहे हे समजत नाही आपल्याला. आपण जसं आकाश असतं त्याला फार सुंदर उदाहरण तत्वज्ञानात देतात की घटाकाश आणि मठाकाश. म्हणजे काय, आपल्या भोवतालची असणारं जे आकाश आहे आणि आपल्या समोर समजा एखादा घट ठेवलं तर त्याच्यामध्ये असणारी जी काही आकाश आहे त्याच्यामध्ये भिन्नता नाहीच आहे, बरोबर. तर भिन्नता न दिसणं ही मायेमुळे आपल्याला ती भिन्नता दिसते, बरोबर. म्हणजे आपल्याला सगळं वेगवेगळं वाटतं, बरोबर, तर ते वेगवेगळं नसतंच मुळात. पण हे समजायला खूपच कठीण आहे. म्हणजे कसं की बुद्धीने ते पटवून घ्यायला आणि तत्वतः ते समजायला आणि तत्वतः समजल्यानंतर त्या आचरणात यायला हे तर त्याहून कठीण आहे, बरोबर. म्हणजे काय, सर्वत्र ब्रह्म आहे हे समजणं इतकं कठीण आहे. आणि म्हणून म्हणजे माऊलींना एवढी, म्हणजे एक साधं विचार असा की माऊलींनी इतकी उदाहरणं, हजारो उदाहरणं देण्याची गरज काय पडली, बरोबर. त्याची गरजच ही आहे की ती तत्व आपल्या बुद्धीमध्ये येतच नाही किंवा ती आपल्या आवाक्यात येण्यासारखी नसतातच आणि म्हणून हजारो उदाहरणं द्यावी लागतात, बरोबर. आणि माऊलींसारख्या हजारो दृष्टांत देण्याची क्षमता म्हणजे सामान्य मनुष्याच्या बुद्धीमध्ये नसते. आणि सामान्य मनुष्य आपल्यासारखा हा भीतीने ग्रस्त असतो आणि ती भीती पण त्या मायेपोटीच असते. पण परमेश्वराविषयी भीती बाळगण्याचं काही कारण नाही, म्हणजे खरंच काही कारण नाही. कारण जेव्हा तत्वतः हे कळेल की तोच सर्वत्र आहे आणि तोच सर्वांमध्ये व्यापलेला आहे आणि त्याच्यामध्येच आपण अस्तित्वात आहोत आणि आपण त्याचाच भाग आहोत, तर आपला जन्म कुठला, आपली वाढ कुठली आणि आपला मृत्यू कुठला हे तत्वतः कळालं की मग वाटत नाही, असं सांगण्याचा उद्देश फक्त आहे. ठीक आहे, पण मला जेवढं सांगायचं होतं ते मी सांगितलं.
नाही, हो. धन्यवाद छान ताई, छानच आपण आहे. छान छान वाचन केलं. फक्त हम्म. ही संकल्पना आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये दृढ होणं गरजेचं आहे, हे आपण सर्वच ब्रह्ममय आहोत आणि आपल्या हो, भोवतालचं विश्व हे सुद्धा ब्रह्ममय आहे. बरं, असं तर जय एक रामकृष्ण मिनिट हरी. इकडे आहे का दादा? अजून कोणाला काही हा मग सांगायचंय? हा, बोला बोला एक ताई. मिनिट महाकल्पाची या शेवटी जे कृतांत कोपला होय सृष्टी ते 21 स्वर्गा मिठी. हे 21 स्वर्ग तुम्हाला म्हणजे आठवायला नाहीये. 21 स्वर्गा मिठी पाताळा सगट दे. हा, नाही, मला कळालं नाही तुमचा प्रश्न काय होता. हा, हे तुम्ही एक काय सांग. 410 ओवी आहे. हा महाकल्पांतीची या शेवटी जे कृतांतो कोपला होय सृष्टी हा ते 21 स्वर्गा मिठी पाताळा सगट दे. हा, बरोबर. 21 स्वर्ग, तर ते 21 स्वर्ग तुम्हाला ते म्हणजे आठवायला नाही लागलं. हा 21 स्वर्गा नाही, मिठी. हा म्हणजे वेगवेगळ्या स्वर्गांची जी उदाहरणं दिलेली आहेत, 21 स्वर्ग हम्म, जी आहेत. हा, म्हणजे पहा की लोक म्हणजे काय असतं पहा. स्वर्ग लोक म्हणजे काय, किंवा पाताळ लोक म्हणजे काय, किंवा जे सप्तलोक असं मूळ म्हणतात, आणि मग स्वर्गाचे विविध प्रकार. बरोबर, असे ते 21 प्रकार आहेत. पण बरं बरं. हे लोक ही पहिली मुळात संकल्पनाच काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. हम्म, म्हणजे हम्म, हम्म, हम्म. म्हणजे पहा, मनुष्यामध्ये वासना असतात, बरोबर. हो. हम्म. त्या त्या वासनांचं जिथं एकत्रीकरण होतं, बरोबर, म्हणजे हम्म, समुच्चय होतो. म्हणजे हा पहा की तुम्ही समजा वारीला गेलात, पंढरपूरला गेलात, की पंढरपूरला हो येणारे सर्व वारकरी हे हरिनामाच्या गजरामध्ये दंग असतात, बरोबर. हो. आणि हम्म, सर्व विठ्ठलमय झालेले असतात, म्हणजे हम्म. सर्वांच्या वासना ह्या भक्तिमय असतात, बरोबर. हा मग तिथं तो एक लोक तयार होतो, म्हणजे त्या हा समुदायाला, त्या वासनेच्या समुदायाला एक लोक असं म्हणतात, बरोबर, म्हणजे हा तत्वता. बरोबर, म्हणजे हम्म. तत्वता लोक किंवा स्वर्ग लोक असं काही हा हा एक विशिष्ट वरचा स्तर किंवा खालचा स्तर, डावीकडचा स्तर, उजवीकडचा स्तर, असा काही अस्तित्वात नाही. किंवा स्वर्ग म्हणजे हम्म. आकाशाच्या वरती काहीतरी आहे असंही नाही, बरोबर. हा हा स्वर्ग म्हणजे काय की त्या ब्रह्मांडातील एका विशिष्ट वासनांचा असलेला समुच्चय. म्हणजे काय, समजा हम्म. प्रेमाचा समुच्चय समजा एका ठिकाणी झाला तर तो प्रेममय स्वर्ग झाला, बरोबर. हा जिथे सौंदर्याचं काय एकत्रीकरण वासना झाल्या सौंदर्याच्या, तर तो सौंदर्याचा स्वर्ग झाला, बरोबर. म्हणजे लक्षात येत आहे का, तो हा वासनांचा हा हा समुच्चय आहे, हा हा बरोबर. समजलं. आणि ती हम्म. ती गोष्ट, ती कल्पना आहे त्या वासनांची, बरोबर. हा हा म्हणजे असं काही आपण जसं महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात किंवा महाराष्ट्रातून गुजरात अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊ शकतो, तसा तो प्रकार नाही, बरोबर. हा, हम्म. तर तो तो विशिष्ट, म्हणजे तुम्ही कधी रंगांचं हे बघितलं, रंग जे असतात, बरोबर, रंगांमध्ये वेगवेगळ्या छटा असतात, हा बरोबर. हा म्हणजे हिरवा रंग असेल एका बाजूला लाल रंग असेल, बरोबर, आणि पिवळा रंग हम्म. असेल. आता वेगवेगळ्या छटा त्याच्यामध्ये असतात, आपण कधी बघितलं का, बारीक 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 छटा